वेलकम टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. आपण या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर एमपीएससीने घेतलेले PYQ आहे त्याची एक सिरीज चालवलेली आहे. त्यामध्ये आपण ट्रिक्स, लॉजिक आणि नॉलेजच्या बेसवर पर्टिक्युलरली जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक सब्जेक्ट तुम्ही पाहू शकता. इथे आपण इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान आणि प्रत्येक राज्यशास्त्र आहे, प्रत्येक विषय कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये काही ट्रिक्स, लॉजिक लागतात का ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याशिवाय प्रत्येक PYQ कसा सोडवावा, कसा अप्रोच ठेवावा अशा पद्धतीने गायडन्स सुद्धा केलेला आहे. तर हे जे लेक्चर आपण घेतलेले आहे त्याच्या लिंक तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. म्हणजे एक आपली प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये आपण डिटेलपणे तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचे लेक्चर मिळून जातील. याशिवाय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पाहू शकता आणि अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. PDF वगैरे जर तुम्हाला पाहिजे असले किंवा काही अपडेटेड नोटिफिकेशन आहेत किंवा भरती आहे त्या संबंधित नोटिफिकेशनसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि डेली अपडेटसाठी तुम्ही पोस्ट सेक्शन इथे आपण दररोज प्रश्नांचा सराव घेतो असतो. तो वोट स्वरूपात असतो किंवा पोल स्वरूपात असतो. याशिवाय तिथे सुद्धा आपण पोस्ट या सेक्शनमध्ये माहिती टाकत असतो. ती माहिती तुमच्यापर्यंत जर डेली तुम्हाला वाटत असेल ते पोहोचावी, अपडेटेड नॉलेज आणि आपले अपडेटेड नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचावा, त्यासाठी यूट्यूबचं सबस्क्रिप्शन असते. त्यासाठी तुम्हाला यूट्यूबला म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल आणि सबस्क्राईब करून होणार नाही. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईबच्या नंतर बेल आयकॉन तुम्हाला येईल, ते तुम्हाला प्रेस करावं लागेल किंवा दाबावं लागेल, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील. बेल आयकॉनचा अर्थच तो असतो. म्हणून अपडेटेड नोटिफिकेशनसाठी तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला टच करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली. बाकीचे या व्यतिरिक्त PYQ लेक्चर सिरीज व्यतिरिक्त आपली मराठी ग्रामरची सिरीज आहे किंवा आपण शॉर्ट व्हिडिओ सुद्धा डेली अपलोड करत असतो. त्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, सिनोनॉम सिरीज आहे आणि प्रत्येक गोष्टीच्या नोटिफिकेशनसाठी तुम्हाला सबस्क्राईब करावे लागेल. जर तुम्ही सबस्क्राईब तरच तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील, कारण यूट्यूबची पॉलिसीच तशी आहे. म्हणून सबस्क्राईब नक्की करा. तर आजच्या भागामध्ये आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झाम झाली होती, कंबाईन झाली होती. ती 30 एप्रिलला 2023 ची एक्झाम होती. त्यामध्ये आलेले प्रिलिम्सचे प्रश्न, त्यामध्ये आलेले विज्ञानाचे प्रश्न आज आपण घेत आहोत. म्हणजे जनरल सायन्स आपण घेत आहोत. त्यामध्ये पर्टिक्युलरली सायन्स हा सब्जेक्ट आहे, त्यामधले विज्ञानाचे प्रश्न आज आपण इथे कव्हर करणार आहोत. आणि कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत, त्याचा आवाका आणि कशा पद्धतीने तुम्हाला कुठल्या घटकांवर फोकस करावा हे सुद्धा तुम्हाला इथे समजणार आहे. अशा प्रकारे ही झाली इन्फॉर्मेशन. आणि आता कुठल्याही प्रकारचा वेळ न गमावता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. तर कंबाईन ग्रुप बी एक्झाम मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. पहिला प्रश्न म्हणजे 66वा प्रश्न आहे आणि विज्ञानातला पहिला प्रश्न की शेवाळ वर्गीकरणामध्ये किटोफोरेल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? ऑप्शन आहेत इथे क्लोरोफायटा, कॅरोफायटा, सियानोफायटा आणि रोडोफायटा. हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता मी तुम्हाला आधीचे जे लेक्चर घेतले आहेत त्यामध्ये सांगितले आहे वनस्पती शास्त्र यावर हमखास प्रश्न असतो, प्राणीशास्त्र यावर हमखास प्रश्न असतो, 2 आणि आरोग्यशास्त्र हे 3 असे सब्जेक्ट आहेत. पर्टिक्युलरली ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झाम मध्ये यामध्ये हमखास प्रश्न असतो. तर वनस्पती शास्त्र मी तुम्हाला डिटेलमध्ये मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की वनस्पती शास्त्रामध्ये प्रामुख्याने बीजपत्री, अबीजपत्री असे 2 प्रकार पडतात. आणि अबीजपत्रीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा आहे. थॅलोफायटामध्ये शेवाळ वर्गीय वनस्पतींचा समावेश होतो आणि हा प्रश्न विचारलेला आहे तो थॅलोफायटा या वर्गाशी संबंधित आहे. तर ठीक आहे, थॅलोफायटा या ग्रुपमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो मी सांगितलं. शेवाळ आहे, त्याच्यामध्ये रेड अल्गी आहे किंवा रेड म्हणजे लाल शेवाळ आहे, तांबडं शेवाळ आहे किंवा तुम्ही त्याला हिरवे शेवाळ म्हणू शकता. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शेवाळांचा त्यामध्ये समावेश होतो. हा शेवाळ म्हणजे या गटावरच विचारलेला आहे. शेवाळ तुम्ही म्हणू शकता, अल्गी म्हणू शकता याला, किंवा अलगाय सुद्धा म्हणतात. वेगवेगळा उच्चार आहे, तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही करू शकता. आपल्याला प्रश्न सोडवण्याशी मतलब. तर इथे आपण बघतो की क्लोरोफायटा, कॅरोफायटा, सियानोफायटा आणि रोडोफायटा आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात अनालिसिस सांगते. तर बघा इथे काय विचारलंय, किटोफोरेल्स विचारलेला आहे. असा वर्ग विचारलेला आहे जो ग्रीन कलरचा आहे आणि त्याच्यामध्ये क्लोरोफिल कंटेन आपल्याला पाहायला मिळते. जसं आता क्लोरोफायटा याच गटामध्ये ते आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते. म्हणून याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 1 आहे. आता आणखी बाकीचे ऑप्शन आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते. सियानोफायटा प्रामुख्याने हा BGA शी रिलेटेड आहे.
BGA चा अर्थ होतो ब्ल्यू ग्रीन अल्गी, म्हणजे निळे हिरवे शेवाळ तुम्ही असं मराठीमध्ये म्हणू शकता त्याला. आणखी त्याच्यामध्ये सायनोबॅक्टेरिया सुद्धा येतात. तुम्ही म्हणजे BGAलाच तुम्ही सायनोबॅक्टेरिया म्हणू शकता, कारण हा अल्गीचं आणि बॅक्टेरिया दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे याच्यामध्ये जीवाणू सुद्धा आहे आणि अल्गी म्हणजे आपल्याला ही कवक वर्गीय वनस्पती म्हणजे शेवाळ सुद्धा तुम्ही म्हणू शकता. कवक म्हणजे बुरशी होते, इथे अल्गी आहे, अल्गी म्हणजे शेवाळ होते. तर लक्षात ठेवा यामध्ये काय तर जीवाणू आणि शेवाळ या दोघांचं मिश्रण आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी, जे पर्टिक्युलरली कुठे ब्ल्यू ग्रीन अल्गी कुठे वापरतात, तांदूळाच्या शेतामध्ये. कशासाठी? नायट्रोजन स्थिरीकरणासाठी किंवा ऍडिशनल नायट्रोजन वापरण्यासाठी किंवा घेण्यासाठी. ठीक आहे. आणि आता रोडोफायटा आणखी एक ऑप्शन आहे यामध्ये. रोडोफायटा म्हणजे काय होते? लाल शेवाळ होत असते. आणि कॅरोफायटा उच्च वनस्पतीमध्ये दिसणारा तो गट आहे, उच्च वनस्पतीप्रमाणे दिसणारा तो गट आहे. अशा प्रकारे शेवाळ आहे, त्याचं वर्गीकरण आहे. आता तुम्हाला वनस्पती शास्त्रामधले मी तुम्हाला सांगते, जसं मी तुम्हाला सांगितलं बीजपत्री अबीजपत्री. अबीजपत्रीमध्ये आपण काय बघितलं, प्रामुख्याने 3 ग्रुप म्हणजे वर्ग तुम्ही बघितले, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. या प्रत्येक गटावर प्रश्न विचारलेला आहे. याआधी ब्रायोफायटावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारून झाले, टेरिडोफायटावर आणि त्याचे कॅरेक्टर आहे त्यावर सुद्धा प्रश्न विचारून झालेले आहेत. आणि थॅलोफायटा ग्रुप तर प्रामुख्याने डॉमिनंटच आहे, तो विचारला जातो. तर म्हणून हे सगळे ग्रुप आहेत, त्याची डिटेल माहिती असू द्या. पुढचा प्रश्न घेऊ आता आपण. पुढचा प्रश्न आहे, अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण. आता एक लॉजिकल बेसवर सुटणारा हा प्रश्न आहे. तुम्हाला फक्त थोडक्यात लॉजिक आहे, जेवढं बेसिक नॉलेज आहे तेच अप्लाय करायचं आहे आणि कसं उत्तर निघते ते आपण पाहू. ऑप्शन पहा. यामध्ये पहिलं ऑप्शन आहे, पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीकरण होते. दुसरा आहे, मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात. तिसरा आहे, पाण्यामुळे मुळावरील परजीवीची वाढ होते. चौथा आहे, वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात. प्रश्न काय विचारलाय नीट समजून घेऊ. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात का नाही? कारण जास्त जर पाणी झालं, आता तुम्ही बघत असाल की बऱ्याच ठिकाणी पाणी खूप जास्त असते आणि त्यामध्ये वनस्पती मृत होतात. असं का होते? तर बरेच वनस्पती पाण्यात सुद्धा असतात. समजा आता भात आहे किंवा इतर दलदली वनस्पती त्या पाण्यात असतात ना, तर त्या का बरं मृत होत नाही? पण अशा कोणत्या वनस्पती ज्या पाण्यामुळे मृत होतात? काय कारण असू शकते? तर यामध्ये 4 ऑप्शन आपण बघतो. तर पहिलं ऑप्शन त्यांनी सांगितलंय, पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीकरण होते. आता पाण्यामुळे जर मातीच्या सामूचे उदासीकरण होत असेल, उदासीकरण म्हणजे सामू न्यूट्रल होत असेल, उलट न्यूट्रल सॉइल आहे म्हणजे ती कशी आहे? पिकांना पोषक आहे. न्यूट्रल तुम्हाला माहिती आहे ना, सामू असतो, सामूमध्ये 0 ते 14 असे एक रेंज असते सामूची, आणि त्यामध्ये आपल्या जमिनीसाठी प्रामुख्याने 6.5 ते 7.5 दरम्यानचा पीएच कुठल्याही जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्त वनस्पतींसाठी उपयुक्त असतो. आणि न्यूट्रल एक तो म्हणता येईल 5.5 ते 6.5 ते 7.5च्या दरम्यान. तर तुम्ही न्यूट्रल म्हणू शकता तेवढा जो पीएच आहे तो. तर उदासीकरण झालं ना, मग उदासीकरण झालं तर हे वनस्पतीसाठी कसं आहे? तर उपयोगीच आहे. तर मग पहिलं स्टेटमेंट काय होते? चुकीचं होते. ठीक आहे. दुसरं आहे की मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात. हे मात्र स्टेटमेंट कसं आहे? तर बरोबर आहे. ऑक्सिजनचा कसा होतो? म्हणजे ऑक्सिजनची डिफिशियन्सी होती, कार्बन डायऑक्साईडची वाढ होते आणि त्याच्यामुळे मुळांना ऑक्सिजन भेटत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये विल्ट म्हणजे मर सारखे सिम्पटम दिसायला लागतात, म्हणून ते काय होतात? मृत होतात. हे बरोबर आहे. आणखी बाकीचे सुद्धा ऑप्शन पाहू आपण, एलिमिनेटेड होतात काय पुढे सुद्धा आणखी स्टेटमेंट असू शकतात. पाण्यामुळे मुळांवरील परजीवींची वाढ होते. आता पाण्यामुळे परजीवींची जरी वाढ झाली तरी त्याने ते मृत होतीलच असं नाही. काही परजीवी बेनिफिशियल सुद्धा असू शकतात, काही हार्मफुल सुद्धा असू शकतात. मग पर्टिक्युलरली हेच 100% लागते का? नाही. म्हणून हे सुद्धा स्किप करायचंय. नंतर पुढचा ऑप्शन आहे, वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात. मग आता खनिजे नसले तर मग मृत होणार आहे का झाड? एखाद्याला जीवनसत्वे नाही भेटली, मग तो डायरेक्ट मरणार आहे का? नाही मरणार आहे. खनिजे नसेल तर त्याची वाढ खुंटू शकते, वेगवेगळे सिम्पटम दिसू शकतात, पण डायरेक्ट तो मृत नाही होणार. आपल्याला प्रश्नामध्ये मृत विचारलेलं आहे. म्हणून योग्य उत्तर आहे की ऑक्सिजनची डिफिशियन्सी झाली तर मुळांना ऑक्सिजनच भेटला नाही तर मुळं जिवंत राहणार नाही, आणि त्याच्यामुळे मुळच जर नसले तर मग झाड कसं राहील? म्हणजे बेसच नाही तर कसं होईल? म्हणून अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात. हे कसं आहे? योग्य उत्तर आहे.
या प्रश्नाचं एक लॉजिकल उत्तर होतं. कुठल्या प्रकारचं तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे होतं आणि पुस्तक वगैरे कुठल्याच पुस्तकात असा प्रश्न तुम्हाला दिसत नाही. हा तयार केलेला प्रश्न आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहू. नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शेवाळ जास्तीत जास्त उपयोगी आहे? शेवाळ विचारलेले यामध्ये आहे क्लोरोफायसी, मिक्झोफायसी, रोडोफायसी आणि फिओफायसी असे 4 ऑप्शन दिलेले आहे. आता मी तुम्हाला सांगितलं शेवाळ या वर्गावरच परत प्रश्न विचारलेला आहे. जर एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये एका खाली एक म्हणजे जवळजवळ एक प्रश्न म्हणजे वगळून तुम्हाला पुढचा प्रश्न जर शेवाळ या वर्गावर विचारला जात असेल तर वनस्पतीशास्त्र हे किती महत्वाचं आहे हे तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजू शकता. आता नायट्रोजन स्थिर करण्यासाठी पर्टिक्युलरली इथे विचारण्यात आलेलं आहे की कोणते शेवाळ जास्तीत जास्त उपयोग आहे. आता मी या आधीच्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं सियानोफायटा ग्रुपमध्ये बीजीए आहे ते अतिशय महत्वाचं आहे. यामध्ये काय विचारलेलं आहे, ऑप्शन काय दिलेले आहे, क्लोरोफायसी, मिक्झोफायसी, रोडोफायसी, फिओफायसी. आता बघा क्लोरोफायसी, मिक्झोफायसी हे जे ग्रुप आहेत ना म्हणजे क्लोरोफायसीचाच मिक्झोफायसी एक ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो आणि क्लोरोफायसीमध्ये नॉस्टॅक, एनावेना, ॲझोला, ब्ल्यू ग्रीन अल्गी असे शेवाळ वर्गीय आहे त्याचा गट आहे आणि हेच काय करतात तर नत्र स्थिरीकरणाचे काम करत असतात. म्हणून क्लोरोफायसी हे याचे योग्य उत्तर होईल. ठीक आहे, आता बाकीचे ऑप्शन जर बघितले रोडोफायसी मध्ये जसं आपल्या पहिल्या ऑप्शन मध्ये मी सांगितलं होतं रोडोफायटा म्हणजे लाल शेवाळ ते रोडोफायसी हा जो आहे त्याचा वर्ग आहे. तर आपण बघतो म्हणजे एक म्हणू शकतो आपण ग्रुप आहे. तर यामध्ये रोडोफायसी यामध्ये रेड अल्गी येते म्हणजे सागरी जी शेवाळ असतात प्रामुख्याने ते त्याच्यामध्ये येतात. फिक्झोफायसी मध्ये फिओफायसी मध्ये ब्राऊन अल्गी येते आणि यांच्यामध्ये ब्राऊन अल्गी येते हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचा म्हणजे मोठमोठ्या शेवाळावर्गीय गटच आहे. पण हे नायट्रोजन स्थिरीकरण करत नाही आणि मिक्झोफायसी क्लोरोफायसीचा एक सब ग्रुप असं म्हणता येईल तुम्हाला. मग डॉमिनंट काय ठरते क्लोरोफायसी. मग क्लोरोफायसी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न आपण बघतो की मिओसिसच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणता आहे. मिओसिसच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता आहे असं असेल ते तर यामध्ये ऑप्शन दिलेले आहे लिप्टोटिन, पॅचेटिन, झायगोटिन, डिप्लोटिन, डायकॅनेसिस. दुसरा आहे लिप्टोटिन, डायकॅनेसिस, पॅचेटिन, डिप्लोटिन, झायगोटिन. तिसरा आहे लिप्टोटिन, झायगोटिन, पॅचेटिन, डिप्लोटिन, डायकॅनेसिस आणि चौथा आहे डायकॅनेसिस, डिप्लोटिन, पॅचेटिन, झायगोटिन, लेप्टोटिन. आता अशा प्रश्नामध्ये योग्य उत्तर कसं काढावं. बऱ्याच लोकांना मिओसिस मायसिस ह्या घटना माहिती नसतील. पेशीमधली विभाजनाची प्रक्रिया आहे आणि ते आपल्याला 11वी 12वी व्यवस्थितरित्या झालेलं आहे सायन्स या बायोलॉजीमध्ये. तर इथे आता तो प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याचे जे क्रम आहेत मिओसिसचा विचारलेला आहे पर्टिक्युलरली. तर लक्षात ठेवा यामध्ये तुम्ही उत्तर कसं काढू शकता. 3 याच्यामध्ये तुम्हाला प्रथम लिप्टोटिन 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 दिसते. ज्यावेळेस तुम्हाला काहीही माहिती नसेल प्रश्न स्किप करत असाल अशा वेळेस तो सोडून देण्यापेक्षा काहीतरी ट्रिक अप्लाय केली तर तो प्रश्न आपला बरोबर येऊ शकतो. रिस्क तुम्हाला घ्यावीच लागते कारण तुम्ही नाही घेणार तर कोणी ना कोणी रिस्क घेणारच आहे. तर यामध्ये आपण कसं उत्तर काढलं तर बघा लिप्टोटिन 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 3 याच्यात डॉमिनंट आहे म्हणून लिप्टोटिन असणारच आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपलं एलिमेंट आपण केलं आणि नंतर शेवटी तुम्हाला काय दिसते डायकॅनेसिस डायकॅनेसिस म्हणजे 1 आणि 3 मध्ये आले तुम्ही 50-50 मध्ये आले आणि अशा वेळेस तुम्हाला आता प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आता 1 आणि 3 पैकी तुम्ही 3 द्यायचा प्रिफरन्स मोस्टली तुम्हाला सांगते. तर इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे लिप्टोटिन, झायगोटिन, पॅचेटिन, डिप्लोटिन आणि डायकॅनेसिस. ठीक आहे, तर हे आहे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3. आता हे तुम्हाला माहिती पाहिजे. या शिवाय आता हा नवीनच आला होता 2023ला. आता समोर सुद्धा आयोग यावर प्रश्न विचारू शकते तर माहिती पाहिजे. आता याच्यासाठी तुम्ही शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवू शकता. जर आहे तुम्हाला लक्षात नसेल राहत तर LZP असं म्हणजे लेट्स झिप पेअर देन डिवाइड ड्रिप असं काहीतरी शॉर्ट ट्रिक तुम्ही करा आणि ते तुमच्या लक्षात राहील. आता हा क्रम लक्षात ठेवा आणि मिओसिसवर समोर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे किंवा सेल डिव्हिजनवर पेशी या चॅप्टरवर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे पेशी चॅप्टर सुद्धा महत्वाचा आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आपण पाहू. पुढचा प्रश्न आहे ॲटोमनी संयुगे च्या उपचारासाठी वापरण्याची शिफारस केली जाते. ॲटोमनी संयुगाबद्दल विचारलेलं आहे आणि याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे एलिफंटायसिस, फॅसिओलोसियासिस, सिस्टोमियासिस वरीलपैकी काही नाही अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले आहे. तर लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर आयोगाने दिलेलं आहे सिस्टोमियासिस. सिस्टोमियासिस हे उत्तर आहे. मला एलिफंटायसिस माहिती असेल की वुचेरिया
टी बॅकोनी असं काहीतरी आहे. तो वर्म आहे एक प्रकारचा. त्याच्यामुळे हा रोग होतो. म्हणजे हत्ती रोग तुम्ही म्हणू शकता. एक वर्म आहे तो. वर्म म्हणजेच त्याला काय म्हणू शकता तुम्ही? जंत असं म्हणू शकता. जे जंत असतात बारीक-बारीक जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. तर त्याला तशाच प्रकारचा एलिफंटायसिस आहे, हत्ती रोग आहे. त्याच्यामुळे पाय एकदम सुजतो आणि अशा प्रकारे म्हणजे तो होतो. ठीक आहे. आता हत्तीच्या पायासारखा दिसतो. म्हणून त्याला एलिफंटायसिस असं म्हणतात. या आधी यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. आता दुसरा रोग विचारलेला आहे. आरोग्यशास्त्र यावर हे प्रश्न आहे. आता यामध्ये सिस्टोमियासिस म्हणजे काय होते? हा सुद्धा एक वर्म आहे सिस्टोसोमा नावाचा. त्याच्यामुळे हा रोग होतो म्हणून याला सिस्टोमियासिस असं म्हणतात. बरोबर आहे. कोणता वर्म सांगितला मी? सोमा सांगितला. आणि याच्यामध्ये काय होते? हेल्मेंथ म्हणजे रोग हा रोग होतो त्याच्यामुळे. हेल्मेंथ रोग. रोगाबद्दल तुम्हाला अधिकची माहिती सांगते आणि खूप इंटरेस्टिंग सुद्धा आहे, तर लक्षात ठेवा. हा आजार आहे की नाही ब्लड फ्लूक वर्म किंवा तुम्ही त्याला सिस्टोसोमा स्पेसिसमुळे होतो म्हणून लक्षात ठेवा. आणि हा परजीवी आहे. परजीवीचा अर्थ मी तुम्हाला खूप वेळा सांगितले, जो दुसऱ्या जीवावर जगतो. स्वतःच काही हे म्हणजे तो अन्न तयार करू शकत नाही, याच्यासाठी तो दुसऱ्या जीवावर जगत असतो. तर ट्रेमॅटोड म्हणजे फ्लूक प्रकारातला असून याला काय म्हणतात? बिल्हार्झियासिस असं सुद्धा काही म्हणतात. आणि प्रामुख्याने हा जो रोग आहे ना, आफ्रिका आहे किंवा आशिया, दक्षिण अमेरिका या भागामध्ये हा सामान्य रोग आहे. याचं संक्रमण कसं होते हेच एक इंटरेस्टिंग गोष्टी आहे, की सिस्टोसेमा जो असते म्हणजे वर्म असते, तो काय करते? अंडी जे आहे ते पाण्यात गेल्यावर त्यातून काय होते? एक मिऱ्या एक लार्वा बाहेर पडते. लार्वा जे असते तिचं नाव असते मिरॅसिडियम लार्वा असं तिचं नाव असते. आणि मग ते काय करते? गोगलगाय असते ना, स्नेल आपण त्याला म्हणतो, तिच्या याच्यामध्ये जाते एक इंटरमिडिएट होस्ट म्हणून. मग ते गोगलगायच्या पोटामध्ये जाते. ठीक आहे. आणि गोगलगाय च्या याच्यातून ती बाहेर पडते. त्यावेळेस काय होते? एक दुसरी लार्वा तयार होते. त्याला तुम्ही सरकॅरिया लार्वा असं म्हणू शकता किंवा सर्सेरिया लार्वा सुद्धा म्हणू शकता. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, एक वर्म असते. तो वर्म काय करते? पाण्यात अंडी देते. मग त्यातून एक लार्वा बाहेर पडते. लार्वा कोणाच्या पोटात जाते? गोगलगायच्या पोटात जाते. गोगलगायच्या पोटातून ती बाहेर पडते. मग त्याच्यातून दुसरी लार्वा तयार होते. तुम्ही त्याला काय म्हणू शकता? सरकॅरिया लार्वा म्हणू शकते किंवा सरसॅरिया लार्वा म्हणू शकता. आणि मग ती लार्वा काय करते? मानवाच्या त्वचेवरून शरीरात प्रवेश करते. अशा प्रकारे आणि नंतर काय करते? रक्तप्रवाह याच्यामध्ये शिरांमध्ये जाते, ते वेन्स मध्ये जाते आणि तिथे ते जंतू राहतात. म्हणजे हा जंतू नेमका कुठे राहते? तर त्या शिरांमध्ये राहते. मानवी रक्ताच्या ज्या शिरा असतात, वेन्स असतात, त्यामध्ये राहते. आणि तेव्हा याच्यामध्ये काय करते? तर प्रॉब्लेम करते. आणि त्यालाच आपण कोणता रोग म्हणतो? सिस्टोमियासिस असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे यामध्ये आपण जर विचार केली तर याचे लक्षणं काय असतात? समजा पोटात वेदना वगैरे होते किंवा रक्त मिश्रित लघवी वगैरे होते किंवा मल होते, यकृत आणि प्लीहा सुजतात. कारण यकृतामध्ये रक्त होते ना, आपण बघतो रक्त कुठे साठवले जाते? यकृतात असते. आणि प्लीहा सुद्धा सुजते कारण तिथे रेड ब्लड सेल होतात, त्या तयार होत असतात. नंतर शरीरात अशक्तपणा आणि कुपोषण जाणवायला लागते. जुन्या काळामध्ये अॅटिमोनी संयुगे म्हणजेच तुम्ही म्हणू शकता सोडियम स्टिबोग्लुकेनेट आहे किंवा अॅटिमोनी पोटॅशियम टायट्रेट आहे, ते वापरत असत म्हणजे उपचार पद्धती म्हणून. आणि आता परिणामकारक औषध सुद्धा त्याच्यावर आलेलं आहे, प्रॅझी क्वांटेल नावाचं. लक्षात ठेवा, प्रॅझी क्वांटेल नावाचं औषध सुद्धा मार्केटमध्ये आलेलं आहे. अशा प्रकारे या रोगाबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती सांगितली, कारण समोर यावर प्रश्न पडण्याचे चान्सेस आहे. आयोगाने ऑप्शन तयार केलेले आहे, त्या ऑप्शन मधून तू पुढे प्रश्न सुद्धा तयार करू शकतो. तर अशा प्रकारे मी अधिकची माहिती तुम्हाला सांगितली. आता पुढचा प्रश्न पाहू. साधारणपणे पोरीफेरामध्ये गमेट कशामुळे तयार होतात? गमेट विचारलेले आहे. आता ऑप्शन इथे दिलेले आहे, कोएनोसाइट्स, ऑर्किओसाइट्स, मायोसाइट्स, पिनाकोसाइट्स, अशा प्रकारचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही लॉजिकली तुम्हाला मायोसाइट्स माहिती असेल, समजा इंग्लिशमध्ये वर्ड, त्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्शन आकुंचन म्हणू शकता. आणि याच्यामध्ये आणखी एक शब्द आहे पिनाकोसाइट्स, म्हणजे पृष्ठभाग वगैरे झाकणे असं तुम्ही म्हणू शकता. आता इथे काय विचारलंय? साधारणपणे पोरीफेरामध्ये म्हणजे प्राणीशास्त्र या टॉपिकवर रिलेटेड विचारलेला हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑर्किओसाइट्स. ऑर्किओसाइट प्रामुख्याने पोरीफेरामध्ये पाहायला मिळते. पोरीफेरा स्पंज सारखा एक
पाण्यातला ॲनिमल आहे. अमिबासारख्या त्याच्या पेशी असतात आणि गमेट्स म्हणजे शुक्राणू आणि अंडाणू प्रामुख्याने कुठे आपल्याला कशामुळे तयार होतात ते ऑर्किओसाइट्समुळे तयार होतात. तर लक्षात ठेवा. अशा प्रकारे याचा योग्य उत्तर आहे ऑर्किओसाइट्स. हे नॉलेजच्या बेसवर किंवा लागला तर तुका लागतो, नाही तर लागणारा नाही. तर इथे आपण बघतो काही इन्फॉर्मेशन असते ते माहिती पाहिजे असते, तर त्यापैकीच हा एक प्रकार ऑर्किओसाइट्स. नंतर आता पुढचा प्रश्न आहे, तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग रिकामी जागा सेंटीमीटर सेकंदनी वाढतो. इथे काय झालं होतं, सेंटीमीटर सेकंदनी वाढतो असा होतो. विद्यार्थ्यांना वाटलं ते सेकंद नाही तर प्रति सेकंद आहे असा आहे. तर असं केलं होतं, म्हणून काय केलं होतं, याचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी 0.61 वगैरे असं काही दिलं होतं आणि ते चुकलं होतं. तर याचं योग्य उत्तर आहे 61. लक्षात ठेवा, ध्वनीचा वेग हवेतील तापमानाशी सरळ प्रमाणात बदलत असतो आणि इथे जर आपण 1 डिग्री वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग बघितला तर 61 सेंटीमीटर प्रति सेकंदनी वाढत असतो, म्हणून लक्षात घ्या. आता आयोग याचं मीटर्स मध्ये सुद्धा तुम्ही कन्वर्ट करून विचारू शकतो प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आता पुढचा प्रश्न आहे, हा सुद्धा एक फॅक्च्युअल प्रश्न आहे, कन्सेप्ट माहिती पाहिजे तुम्हाला. विशिष्ट उष्णतेचे CGS प्रणालीतील एकक रिकाम जागा हे आहे. ऑप्शन आहेत कॅलरीज प्रति ग्रॅम, कॅलरीज ग्रॅम डिग्री सेल्सिअस, कॅलरीज डिग्री सेल्सिअस प्रति ग्रॅम, वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे कॅलरीज प्रति ग्रॅम डिग्री सेल्सिअस, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघतो, विद्युत धारेने विद्युत रोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात बदलते. विद्युत धारेने विद्युत रोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात बदलते, कशाच्या प्रमाणात असते असा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न मात्र आयोगाने हॅशटॅग केलेला आहे, तर हा प्रश्न आपण स्किप करू. ठीक आहे, आता पुढे पाहू. डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो. डांग्या खोकल्याबद्दल विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये पहिला आहे स्टॅफिलोकोकस ऑरियस, दुसरा आहे बार्टेडेला पर्टुसिस, तिसरा आहे स्ट्रेप्टोकोकस पायोजिनस आणि चौथा आहे साल्मोनेला प्रजाती. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आता याचं योग्य उत्तर आहे बॉर्टेटेला पर्टुसिस. आता तुम्हाला माहिती असेल, डांग्या खोकला असते त्याच्यावर DPT ची लस असते आणि बॉर्टेटेला पर्ट्युसिस म्हणजेच तुम्ही म्हणू शकता एक ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. वुपिंग कप तुम्ही डांग्या खोकल्याला वुपिंग कप म्हणतात, म्हणून लक्षात ठेवा. इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये समजत वुपिंग कप डिसीज इज कॉज बाय विच ऑफ द फॉलोइंग बॅक्टेरियल इन्फेक्शन. तर लक्षात ठेवा, हे सगळे बॅक्टेरियाचा इथे दिलेले आणि याच्यामध्ये साल्मोनेला प्रजातीची असते ना, त्याच्यामुळे काय होत असते, डायरिया वगैरे होत असते. इथे तुम्हाला स्ट्रेप्टोकोकस पायजिनस वाटते, याच्यामुळे गळ्याचं जे इन्फेक्शन होते ना, आपल्या गळ्यामध्ये घसा दुखतो वगैरे, ते कुठल्या बॅक्टेरियामुळे होते, तर ते स्ट्रेप्टोकोकस पायोजिनसमुळे होत असते. आणि पहिलं ऑप्शन आहे स्टॅफिलोकोकस ऑरियस, याच्यामुळे त्वचाचे संसर्ग वगैरे आहे किंवा टॉक्झिकजन्य जे काही रोग होतात ते प्रामुख्याने स्टॅफिलोकोकस ऑरियस याच्यामुळे होतात. आणि हवाबंद पदार्थ असतात त्याच्यामुळे स्टॅफिलोकोकस नावाचे बॅक्टेरिया जास्त करून पाहायला मिळतात. आणि स्टेप्टोकोकस तर मी तुम्हाला सांगितलं, गळाचं इन्फेक्शन वगैरे असेल तर तेव्हा तो बॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतो. आणि बॉर्टेडेला पर्टुसिस मी तुम्हाला जसं सांगितलं की डांग्या खोकल्याशी रिलेटेड आहे, पुढे समोर विचारू शकते. त्यावर कुठली लस वापरतात, DPT. तुम्हाला DPTचा लॉंग फॉर्म कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे, सर्च करा आणि प्रश्नाचं योग्य उत्तर द्या. DPT, त्याच्यातच तुमच्या तिन्ही वॅक्सिन 3 ठिकाणी ही लस चालते. कोणकोणत्या रोगासाठी ही लस चालते ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. समोर आयोग यावर प्रश्न बनवू शकतो. ठीक आहे, आणि साल्मोनेला सांगितलंच मी तुम्हाला, डायरियासाठी असते. अशा प्रकारे आता पुढचा प्रश्न आपण घेऊ, खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आता ऑप्शन जीवनसत्व A, जीवनसत्व D, जीवनसत्व E आणि जीवनसत्व K, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जीवनसत्व E. जर ऑप्शन मध्ये जीवनसत्व C जरी असतं ना, ते सुद्धा अँटीऑक्सिडेंट प्रतिबंधित करणार आहे. ई सुद्धा तसंच आहे, दोन्ही सुद्धा तसे काम करतात, पण ऑप्शन मध्ये ई दिलेलं आहे म्हणून ई प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, म्हणजे विटॅमिन ई असं तुम्ही म्हणू शकता. आता तुम्हाला माहिती आहे ABCDE म्हणजे ABCD, E आहे, D आहे, K आहे,
अशा प्रकारे विटॅमिन्स असतात. विटॅमिन ए काय करते? विटॅमिन ए ला आपण काय म्हणतो? रेटिनॉल असं म्हणतो आणि प्रतिदिन त्याची 1000 मायक्रोग्रॅम आपल्याला आवश्यकता असते. आणि कशासाठी काम करतं विटॅमिन ए? तर अंधारी दूर करण्यासाठी, डोळ्यामध्ये दंडपेशीमध्ये या रंगद्रव्याची निर्मिती करण्यासाठी विटॅमिन ए ची गरज असते. मुख्य स्रोत कुठले आहेत ते पण विचारते आयोग, की जसं गाजर, पालक, मेथी, टोमॅटो, आंबा, दूध, दही, अंड्याचा पिवळा बल्ब हे जे आहेत ते त्याचे मुख्य स्रोत आहेत. याशिवाय याच्या अभावामुळे जर विटॅमिन ए ची कमतरता झाली तर आपल्यामुळे मानवामुळे कुठला रोग उद्भवतो? रात आंधळेपणा, तुम्ही नाईट ब्लाइंडनेस त्याला म्हणू शकता. आणखी डोळे जे आहेत ते कोरडे पडणे वगैरे तुम्ही त्याला म्हणू शकता. अशा प्रकारे आणि मूतखड्याशी संबंधित जो रोग होतो प्रामुख्याने विटॅमिन ए च्या कमतरतेमुळेच होतो. कॉर्निकल जेरॉक्सिस किंवा स्कार रोग सुद्धा तुम्ही म्हणू शकता. म्हणजे डोळ्याशी संबंधित जे रोग होतात ते विटॅमिन ए ची डिफिशियन्सी असल्यामुळे होतात. आता विटॅमिन बी तुम्हाला माहिती पाहिजे. ऍडिशनल माहिती सांगत आहे. विटॅमिन बी, सी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे. आता विटॅमिन बी आहे. विटॅमिन बी मध्ये सुद्धा B1, B2, B3, B5, B6, B7, 9, 12 अशा प्रकारचे प्रकार आहेत. विटॅमिन B1 असते ते बेरी रोग त्याच्यामुळे होतो डिफिशियन्सी झाली तर. म्हणजे विटॅमिन B1 ला आपण थायमिन म्हणतो, B2 ला रायबोफ्लेविन म्हणतो, B3 ला निकोटिनामाइड म्हणतो, B5 ला पेंटोथेनिक ऍसिड म्हणतो किंवा B6 ला पायरिडॉक्झिन म्हणतो, B7 ला बायोटीन, B9 ला फॉलिक आम्ल आणि B12 ला सायनोकोबालामाइन अशा प्रकारे आपण म्हणतो. जीवनसत्व सी कशासाठी महत्वाचं आहे यामध्ये ऑप्शन मध्ये नाही तरी सुद्धा सांगत आहे की स्कर्वी नावाचा रोग डिफिशियन्सी जर असते त्याची तर त्यामुळे होत असतो. आणि हिरड्यातून रक्त वगैरे येणे किंवा B12 ची कमी होणे किंवा किडनी स्टोन निर्माण होते, अशा प्रकारचे हाडामध्ये कॅल्शियम कमी होणे आणि हे जीवनसत्व उष्णतेमुळे सहजरित्या नष्ट होते म्हणून लक्षात ठेवा विटॅमिन सी. आणि गलग्रंथी सुजणे हा सुद्धा याच्यामुळे डिफिशियन्सीमुळे होतो. तर एक मेन गोष्ट अशी आहे की विटॅमिन बी आणि सी जे असतात ना ते कसे असतात? पाण्यामध्ये विद्राव्य असतात म्हणून त्यांची आपल्याला वारंवार गरज पडते. तोंडाला फोडं वगैरे येणे, तसंच विटॅमिन सी किंवा बी ची कमतरता होणे यासाठी आपल्याला B12 च्या गोळ्या घ्याव्या लागतात. तर कारण काय याच्या मागचं? की बी आणि सी विटॅमिन जसं मी तुम्हाला सांगितलं पाण्यात विद्राव्य असतात त्याच्यामुळे ते आपल्या मलमूत्राद्वारे सहजरित्या निघून जातात. पण विटॅमिन ए, डी, ई, के हे जे असतात ना हे फॅट सोल्युबल असतात. ते आपल्या फॅटमध्ये तसेच सोल्युबल राहतात आणि लवकर ते विद्राव्य होत नाही. ते म्हणजे पाण्यामध्ये विद्राव्य होत नाही, ते फॅट सोल्युबल आहे कारण ते फॅटमध्ये विद्राव्य होतील. म्हणून हे जे बी आणि सी ची विटॅमिनची कमतरता आपल्यामध्ये सहसा पाहायला भेटते. विटॅमिन सी बद्दल मी तुम्हाला सांगितलं, बी बद्दल सांगितलं, ए बद्दल सांगितलं. विटॅमिन डी बद्दल जर आपण बघितलं याच्यामुळे काय होत असते? लहान मुलांमध्ये मुडदूस वगैरे, रिकेट्सिया वगैरे असा आजार आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या व्यक्तींमध्ये काय होते? अस्थि मृदुता तुम्ही म्हणू शकता. हा सुद्धा आयोगाने विचारलेला आहे. ओस्टिओमॅलासिया. ठीक आहे. अशा प्रकारे आपण विटॅमिन डी बघितलं, जीवनसत्व डी बघितलं. आता जीवनसत्व के सुद्धा आहे. केचा काय असतो? की याच्या अभावामुळे रक्त गोठण्यास विलंब होतो. रक्त गोठण्यास विलंब होतो म्हणून लक्षात ठेवा. याचे स्रोत कुठले आहे? पालक, कोबी, दूध आहे, कडधान्य आणि काही बॅक्टेरिया वगैरे आहेत की जे के जीवनसत्व निर्माण करतात. तर अशा प्रकारे मी तुम्हाला विटॅमिन बद्दल डिटेल माहिती सांगितली. साठी एक प्रश्न आहे की विटॅमिन डी जो आहे, विटॅमिन डी आहे त्याचं रासायनिक नाव काय आहे हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. काय विचारलं मी? विटॅमिन डी आहे त्याचं रासायनिक नाव काय आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आपण प्रश्न बघितला. प्रश्नामध्ये आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? विटॅमिन ई. विटॅमिन ई कशासाठी महत्वाचा असतो? डिफिशियन्सी झाली तर काय होते? विटॅमिन ए जे आहे ते एक सौंदर्याचं विटॅमिन म्हटलं जाते आणि याची जर डिफिशियन्सी झाली तर त्वचा विकार होतात किंवा प्रजनोत्पादनामध्ये अडथळा निर्माण होतो, स्नायूमध्ये कमकुवतता येतो. हे कशामुळे होते? विटॅमिन ई च्या कमतरतेमुळे होते. अशा प्रकारे आपण डिटेल माहिती बघितली. आता आपण पुढे पाहू. पुढचा प्रश्न आहे रिकाम जागा ही औषधे मध्यवर्ती मज्जसंस्था, पचन संस्था यांच्यातील संवेदी चेता तंतूच्या टोकावर बद्ध राहतात असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन आहे त्याच्यामध्ये कॅनाबिनॉइड्स, दुसरं ऑपिओइड्स, तिसरं आहे मार्फिन आणि चौथा आहे कोका अल्कलॉइड्स. अशा प्रकारे 4 ऑप्शन आयोगाने दिलेले आहेत. ड्रग संदर्भात हा प्रश्न आहे. आता यामध्ये आपण बघतो की कॅनाबिनॉइड्स, आता याचं योग्य उत्तर काय आहे? ओपिओइड्स. ओपिओइड्स हे याचं योग्य उत्तर आहे. आता आपण बघतो कॅनाबिनॉइड्स, मी तुम्हाला सांगतो गांजा प्रामुख्याने तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच याच्यामध्ये, तर त्याच्यापासून जे तयार होत असते आणि म्हणजे
कंटेंट आपल्याला पाहायला मिळते कॅनाबिनॉइड्सचं. आणि हे काय सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे त्याच्यावर अफेक्ट करत असते, म्हणजे त्याच्यावर त्याचा परिणाम होता. मार्फिन तर सगळ्यांना माहिती आहे, ओपिओइडचा हा प्रकार आहे. मार्फिन पण याचं उत्तर होऊ शकते, पण याच्यामध्ये ओपिओइड्स हा मुख्य घटक दिलेला आहे आणि मार्फिन ओपिओइडचा प्रकार आहे म्हणून लक्षात ठेवा. आता ओपिओइड्स म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की सेंट्रल नर्वस सिस्टीमवर हे सगळे जे आहे जे दिलेले आहेत ना ड्रग्स, हे सगळे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर परिणाम करत असतात. मध्यवर्ती चेता संस्था आहे त्याच्यावर परिणाम करतात आणि चेतातंतूच्या टोकावर बद्ध राहतात म्हणून ओपिओइड्स आहे म्हणून लक्षात ठेवा. आणि हे कोका अल्कलॉइड्स इथे दिलेले आहेत, त्याचा ते कशापासून कोकीन पासून तयार करतात. हे पण एक स्टिम्युलेटिव्ह पदार्थ आहे. अशा प्रकारे हे सगळे ड्रग्स आहेत, तर माहिती असू द्या. याचे योग्य उत्तर काय सांगितलं मी तुम्हाला, ओपिओइड्स आहेत. पुढचा प्रश्न आहे, जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो. जर्मन सिल्वरवर प्रश्न आलेला आहे, म्हणजे जे चांदी नाही पण चांदीसारखं दिसते, चांदी नाही पण चांदीसारखं दिसते म्हणून त्याला सिल्वर असा शब्द वापरण्यात आलेला आहे. जसं आता ऑप्शन मध्ये आपण बघतो तांबे जस्त कथिल, पहिला ऑप्शन आहे, दुसरा आहे तांबे निकेल आणि जस्त, तिसरा आहे तांबे आणि जस्त, चौथा आहे तांबे आणि कथिल. अशा प्रकारे 4 ऑप्शन आयोगाने दिलेले आहेत. तर लक्षात ठेवा निकेल आहे. निकेल मी तुम्हाला मागच्या भागामध्ये सांगितलं होतं चकाकी देण्याचं काम करत असते. यासाठी स्टेनलेस स्टील मध्ये निकेल या धातूचा वापर होत असतो, जेणेकरून त्याला एक चकाकी यावी. आणि स्टेनलेस स्टील मध्ये आपण बघतो लोखंड सुद्धा वापरतात. लोखंड का वापरतात, कारण त्याला एक टिकाऊपणा यावा आणि चकाकी यावी यासाठी निकेल वापरतात. बरोबर आहे, आता समजलं. इथे का आता मग इथे जर्मन सिल्वर आहे आणि ते सुद्धा चांदीसारखं दिसतंय, तर यामध्ये सुद्धा निकेलचा वापर केला जातो. आणि निकेल आपल्याला एकाच ऑप्शन मध्ये पाहायला मिळते, तांबे निकेल आणि जस्त, कॉपर निकेल अँड झिंक. ठीक आहे, अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. आता बाकीचे सुद्धा ऑप्शन मी तुम्हाला सांगते कशापासून कशाची निर्मिती होत असते. जसं तांबे जस्त आणि कथिल, तुम्ही म्हणू शकता कॉपर झिंक आणि कथिल जर एकत्र केलं, एसन म्हणतात त्याला, कथिलला एक संज्ञा आहे त्याची म्हणून लक्षात ठेवा. तर यापासून काय तयार होत असते, गन मेटल तयार होत असते. जर तुम्ही तांबे आणि जस्त मिक्स केलं आणि यापासून कुठला धातू तयार होते, म्हणजे अलॉय कुठला तयार होते, मिश्र धातू म्हणजे अलॉय तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, तांबे आणि जसं तुम्ही एकत्र करत असाल त्यापासून ब्रास तयार होते. ब्रास आणि ब्रॉन्झ दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ब्रास म्हणजे पितळ होते. पितळ कशापासून होते, तांबे आणि जस्त एकत्र केलं तर. आणि तांबे आणि कथिल म्हणजे कॉपर आणि म्हणजे एसन म्हणू शकता तुम्ही, ते जर एकत्र केलं तर त्यापासून काय तयार होते, ब्रॉन्झ म्हणजे कांस्य धातू तयार होतो. ब्रास आणि ब्रॉन्झ यामध्ये फरक आहे. ब्रास म्हणजे पितळ, ब्रॉन्झ म्हणजे कांस्य. अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं. आणि इथे जर्मन सिल्वर याबद्दल विचारण्यात आलेलं आहे. जर्मन सिल्वर मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, ते चांदी नाही पण तरी सुद्धा त्याला नाव आहे, कारण ते चांदीसारखं दिसते, त्याला एक चकाकी असते. तुम्ही सर्च सुद्धा करू शकता. प्रकारे मार्केटमध्ये जर्मन सिल्वरचे भांडे सुद्धा असतात. म्हणून जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो असा प्रश्न विचारलेला आहे. योग्य उत्तर काय, तांबे निकेल आणि जस्त. ठीक आहे, कॉपर निकेल आणि झिंक. आता पुढचा प्रश्न पाहू. तर प्रश्न आहे, ऍस्पिरिनचे रासायनिक नाव काय. आता ऍस्पिरिनवर या आधी सुद्धा आयोगाने 2-3 वेळा प्रश्न विचारलेला आहे. आता यामध्ये ऑप्शन पाहू. ओ ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड, ओ इथाइल सॅलिसिलिक ऍसिड, ओ मिथाइल सॅलिसिलिक ऍसिड आणि ओ बेन्झॉइल सॅलिसिलिक ऍसिड. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे होती की ऍस्पिरिन आहे हे ऍसिटिल ग्रुपशी बिलॉंग करते. मग मिथाइल इथाइल आणि बेन्झॉइल हे येण्याच्या याच्यामध्ये कारणच नव्हतं आणि डायरेक्ट आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच ओ ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा प्रश्न तुमचा सुटला असेल. आता पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे, कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिल्या. कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिल्या, म्हणजेच तुम्ही म्हणू शकता द टर्म हार्ड अँड सॉफ्ट ऍसिड अँड बेस वेर गिवन बाय. कोणी दिलेलं आहे, ब्रॉन्स्टेट आहे, लेविस आहे, पियर्सन आहे किंवा फ्रँकलिन आहे. आता एक गोष्ट बघा, ऑप्शन मध्ये जे सगळे ऑप्शन दिले नाही ते ऍसिड बेसशी रिलेटेड आहे. जसं आपण बघतो ब्रॉन्स्टेट आहे, ब्रॉन्स्टेट मध्ये त्यांनी पण ऍसिड बेस थेअरी दिली. नंतर लेविसने सुद्धा ऍसिड बेस थेअरी दिलेली आहे. मग पियर्सननी काय दिलेलं आहे, तर हार्ड बेस हार्ड ऍसिड, सॉफ्ट ऍसिड सॉफ्ट बेस, अशा प्रकारे थेअरी दिलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पियर्सन. म्हणजे कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिलेल्या आहेत, तर पियर्सन यांनी दिलेल्या आहेत. आणि बाकीचे सुद्धा ब्रॉन्स्टेट आहेत किंवा लेविस आहेत, यांनी सुद्धा ऍसिड बेस थेअरी सांगितलेली आहे. ठीक आहे, याची जी होती ना, तर ब्रॉन्स्टेटची प्रोटॉन डोनर वर आधारित होती, म्हणजे प्रोटॉनवर आधारित होती.
लेविसची होती ती इलेक्ट्रॉनच्या पेअरवर आधारित होती आणि फ्रँकलिन आहे त्यांना सॉल्व्हंट सिस्टीम दिलेली आहे. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला ऍडिशनल गोष्टी मी इथे सांगितल्या. तर ऍसिड आहे, आम्लारी या घटकावर सुद्धा हा सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या याच्यावरून. यामध्ये तुम्हाला काही इम्पॉर्टंट टॉपिक समजले का? जसं मी सांगितलं वनस्पतीशास्त्र महत्वाचं आहे, आरोग्यशास्त्र, प्राणीशास्त्र, त्याच्यानंतर पेशी हा घटक, त्यावर हमखास प्रश्न असतो. इथे तुम्हाला स्टिम्युलेटिव्ह जे पदार्थ आहे त्यावर प्रश्न विचारलेला आहे. स्टिम्युलेटिव्ह पदार्थावर आता हमखास आयोग प्रश्न विचारताच आहे. करंटमध्ये सुद्धा अपडेटेड माहिती असतात आणि याच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे म्हणून. आणि बाकीचे धातू अधातू हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. आम्लारी केमिस्ट्री मधला हा सुद्धा टॉपिक खूप महत्वाचा आहे. असे काही महत्वाचे टॉपिक आहेत त्या आयोगाने दिलेले आहेत. त्याच्यानंतर आणखी प्रश्न विचारलेला होता आपल्याला, ध्वनी हा टॉपिक आहे, प्रकाश हा टॉपिक आहे, हे फिजिक्स मधले टॉपिक आहे जे अत्यंत महत्वाचे आहेत. याशिवाय गुरुत्वाकर्षण हा सुद्धा एक टॉपिक आहे, तो सुद्धा महत्वाचा आहे. आणि चुंबकत्व तो सुद्धा, आणि रेज असतात गॅमा रे, एक्स रे वगैरे, त्याच्या विद्युत चुंबकीय लहरी आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. मग हे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्यावरून आपल्याला समजलं. आणि यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत म्हणून हे टॉपिक जे आहेत ते आपले कसे पाहिजेत, एकदम क्लिअर पाहिजेत. ठीक आहे. अशा प्रकारे आजचं हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं? काही तुमचे सजेशन आहेत का, ऑब्जेक्शन आहे का, किंवा कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला समजली नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे सांगू शकता. तुमचे कुठलेही प्रश्न असो बिंदासपणे मांडा. जसा वेळ मिळेल तसं प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग भेटूया पुढील भागामध्ये अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.